नंदनवन अशी ठरणारी खेळपट्टी. युवा खेळाडू शुभम सांगळे आता गोलंदाजीसाठी येतोय. निर्णायक षटक टाकावं लागेल कारण 12 चेंडूमध्ये 22, 25, 30 देखील होऊ शकतात. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप मुंबई किंग्ज क्रिकेट लाईफ अकॅडमी संघाकडे आहे. शुभम सांगळेचा पहिला चेंडू केतन साडी आणि पहिला चेंडू या ठिकाणी आणि या चेंडूला पाठवत आहे सीमा पार. हा येतोय अजून एक सुंदर असा फटका. षटकार 22 आणि 6 28. केतन म्हात्रे म्हणत असेल याचसाठी केला होता 88 आणि गोलंदाज माझी इच्छा पूर्ण केलीस. ज्या पद्धतीने स्लोवर वन नाही तर फास्टर वन होता. लो फुल टॉस चांगला टायमिंग आणि चेंडू लॉंगॉनच्या वरून षटकार. धावसंख्या 28. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करताना शुभम सांगळे. स्ट्राईक करला आहेत केतन. राईट आर्म ओव्हर द विकेट. नॉन स्ट्राईकला फरदीन काझी. उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनल. अजून एक फटका मात्र खेळाडू त्या ठिकाणी येणार नाही. सलमान जमिनीलगत झेल घेण्यासाठी तयार होते मात्र त्या दरम्यान झेल काही होऊ शकला नाही आणि दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 29. किती धावा होणार याच्यावर सर्व काय अवलंबून आहे. ज्या प्रकारे शाहीर शेख आहे, रियाज आहे, त्याचप्रमाणे प्रणय कोळी, आशिष कनोजिया, प्रथमेश पवार यांच्याकडे देखील क्षमता आहे की 12 मधले किमान 5 तास षटकार ते देखील खेळू शकतात. मात्र पाहणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू फरदीन साडी. स्लोवर वन बॅकफुटला जाऊ चेंडूला खेळून काढलेला आहे. बघूया दर्शन त्या ठिकाणी पोहोचतोय डी पॉईंटच्या दिशेने जो आणि थांबवलेला आहे चेंडूला. एक धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत आहे. 2 धावांनी धावसंख्या एकूण पुढे सरकते ती म्हणजे 31. 3 चेंडू निर्णायक. व्ही लायन्स कटक संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः निश्चितपणे असं पाहतोय की बॉल साईड होणं गरजेचं आहे कारण रबर बॉल आहे त्यामुळे बॉल दिसणं देखील तितकंच आवश्यक आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते शुभम. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र व्हॉट अ शॉट. परकट खेळलेला मात्र डिक्लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का. येस अनदर डिक्लेअर. धावसंख्या 32. एका धावेने पुढे सरकते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 important valuable balls are remain as far as the first innings are concerned for team V Lions Katak Odisha. Will they come back with the beautiful big sixer or will शुभम सांगळे brings back in the game. बघूया काय करतोय शुभम. आता मात्र संधी आहे. प्रथमेश पवार त्या ठिकाणी येत आहेत आणि खेळाडू बाद होतोय. शुभम या ठिकाणी आपल्या संघासाठी अजून एक दार उघडत आहेत कारण पहिला खेळाडू बाद होतोय तो म्हणजेच फरदीन काझीच्या रूपामध्ये. 32 धावा आहेत. शेवटचा चेंडू अजूनही आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र मगाशी म्हटलं मी प्रथमेश पवार, शाहीर शेख, प्रणय कोळी, रियाज जरी बॅटिंग लाईनअप असली आणि 12 मधले जरी 5 किंवा 4 षटकार खेचणारे किंवा 6 षटकार खेचणारे असले तरीसुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये आत्ता तुम्हाला बॉल साईड होणं देखील आवश्यक आहे. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे इम्रोज असेल किंवा अनिकेत सानप जो एक छानपैकी फिरकीचा जादूगर आहे. आशिष मेहरोलने प्रभावी मारा केलेला आहे त्यामुळे त्याच्याकडून देखील त्या अपेक्षा असतील. मात्र या चेंडूवर काय घडणार यावर सर्व काय अवलंबून राहील कारण या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर निश्चितपणे ही धावसंख्या 32 आणि 6 38. चेंडू डॉट निघाला तर 33चं आव्हान. मात्र षटकार चौकार आले तर निश्चितपणे धावसंख्या 35च्या पलीकडे जाईल आणि त्यासाठी प्रयत्न शुभमला देखील करावे लागणार. दुसऱ्या बाजूला मगाशी अप्रतिम बॅटिंग करणारा या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर अशरफ खान अँडी याला आपण पाहतोय. अँडीसाठी पुढचा चेंडू. स्लोवर वन गती परिवर्तन. खूप चांगल्या प्रकारे कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आणि त्यानंतर फक्त 10 धावा. असं वाटलं होतं 38-40 होतील मात्र चांगल्या प्रकारे शुभम सांगळे याने युवा खेळाडूने खूप चांगल्या प्रकारे प्रतिभा आपली दाखवलेली आहे. गुणवत्तेला निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचा न्याय मिळेल की नाही हे मात्र पाहणं गरजेचं राहील कारण ज्या प्रकारे त्याने बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला जरी बाउंड्री आपण पाहिलेली असली षटकार तरीसुद्धा चांगल्या प्रकारे थांबून ठेवलं आणि आता संधी मिळू शकते या ठिकाणी 33 धावा करण्याची कारण केतन मात्रे 5 चेंडूमध्ये 13 धावा केल्या. फरदीन काझी बाद झाले मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावा करून बाद झाले आणि एक बॉल अशरफ खानला खेळण्याची संधी मिळाली. 2 एक्स्ट्राज आपण पाहिले. 32 धावा 33 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. व्ही लायन्स कटक विरुद्ध मुंबई किंग्ज क्रिकेट लाईफ अकॅडमी या 2 संघांमध्ये आपण उपांत्यफेरीचा सामना पाहतोय. नॉर्थ चषक 2024 तिसरं वर्ष तिसरं पर्व पहिला दिवस आणि प्रेक्षकांचे देखील संध्याकाळ जरी 7 वाजून गेले असले तरीसुद्धा जी तुफान गर्दी आपण पाहतोय त्यांचं देखील कौतुक आहे. सर्वांचा आयोजकांचे आभार आहे. मात्र यानंतर काय घडणार काय बिघडणार आहे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण ऐकूया चंद्रकांत शेट्टीजी यांच्या मधुर वाणीतून. घडणार काय. निश्चितपणे 33 होणार
प्रथमेश पवार नाना कमबॅक करणार की डिफेंड होतील त्या म्हणजे 32 धावा. ओव्हर टू चंद्रकांत शेट्टीजी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद राजेश कोळे सर. राजेश कोळे सरांचा सुमधुर आवाज आपण ऐकत होतात. आणि आता आजच्या दिवसातील शेवटचे काही क्षण बाकी आहेत. केवळ 2 ओव्हर आणि 2 ओव्हरमध्ये 32 धावा करायच्यात. असं पाहिलं का आपण 2 ओव्हरमध्ये 32 झाल्यात का? हो, झालेले आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जरी थोडंसं अंधुक प्रकाश आता पाहायला मिळेल, दिवे लागण्याची वेळ झाली, अंधार देखील मात्र आता काही क्षणातच या ठिकाणी येईल. परंतु प्रेक्षकांच्या अजूनही नजरा खेळपट्टीवर खेळलेल्या आहेत. काही होऊ शकतं, आशा आहेत. आपण आशावादी असतो आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. शाहिद शेख आणि त्याचबरोबर प्रथमेश पवार नाना ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. उद्या मात्र आज जरी उद्घाटन होतं थोडंसं उशीर झाला असेल, उद्या सकाळी 8:30 वाजता सगळ्या टीमला रिपोर्टिंग करायची आहे. कारण उद्याच्या ओव्हर कमी करायच्या नाही आहेत याची नोंद आपण सगळ्यांनी घ्या. प्रथमेश पवार नाना आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शाहिद शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं मी. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग टीम आता त्यांना बॅटिंग करायची आहे, त्यांना अंधार नाही पडला पाहिजे म्हणून तुम्ही सहकार्य करा. तुमची बॅटिंग झाली आहे, प्लीज अंपायर लक्ष द्या. प्रेक्षक मात्र या ठिकाणी पहा, लाईट्स देखील लागलेले आहेत आणि मॅचेस सुरू आहे. हे मुंबईचं क्रिकेट आहे. मुंबईकरांनी अशा प्रकारच्या नाईटच्या मॅचेस, अंधारातल्या मॅचेस खेळलेल्या आहेत. चला अंपायर पंच विनंती करा, चला मॅच सुरू करा. ओव्हरच्या दरम्यान मीटिंग होणार नाही. मीटिंग ओव्हर झाल्यानंतरच होईल, तोपर्यंत मीटिंग होणार नाही. चला मॅच सुरू करा. चला चला अनिकेत चला. प्लीज विनंती आहे, मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. अंधार ऑलरेडी पडलेला आहे. कॅप्टन आपण तिकडनं कीपर जिथे असेल तर तिकडनंच लीडिंग करा. कुणी मीटिंग घेऊ नका ओव्हरच्या दरम्यान. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिग हिट खेळला आणि यस, ही मॅच जरी 33 धावांची असेल, पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकाराने शाहिदने सांगितलं हो अंधार पडला म्हणून काय झालं, मी कुठे हार मानली आहे हे सांगत असताना आणि पहिल्याच बॉलवर इकडे मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. आणि अनिकेत सानप फिरकीचा जादूगर आहे आणि त्यांना माहिती आहे कसं कमबॅक करायचं. परंतु पहिल्या बॉलवर आलेला षटकार प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. 11 बॉलमध्ये 27. क्रिकेटचा खेळ आहे. अंधारात सुद्धा आपण सध्याच्या घडीला बॉलला शोधतोय. बॉलरच्या हातात असेल त्यावेळेला बॉलरकडे लक्ष, बॅटरकडे गेल्यावर बॅटरकडे, फिल्डरकडे गेल्यावर फिल्डर. शोधाशोध मात्र बॉलची होताना पाहायला मिळेल. शाहिद यावेळेला मात्र थोडासा पुढे गेला. बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा आहे, परंतु निर्धाव चेंडूची सांगता मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. शाहिद आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. अनिकेत सानप. अपेक्षा मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना याही परिस्थितीमध्ये चुरशीच्या मॅचच्या असतील, कारण आज मॅच रंगल्या. यावेळेला पंच जर पाहिलं तर नो बॉल घोषित करतायत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय. आणि इकडे जर पाहिलं तर चला रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नो बॉल घोषित केला. आणि अजूनही जर पाहिलं तर ही मॅच ऑन आहे हेच या ठिकाणी सांगत असताना 9-9. 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. शाहिद. अंधारातली मॅच. यावेळेला शाहिदच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पाहूया. खेळाडूंची फक्त हालचाल दिसते, बाकी काही दिसत नाहीये, परंतु पंचांचा इशारा कळतोय. यस, हा चौकार आहे. उत्कंठा वाढली आहे. कोण म्हणतं मॅचेस सकाळीच रंगतात, मॅचेस दुपारीच रंगतात. यस, मॅच संध्याकाळी आणि रात्री सुद्धा रंगतात. रात्रीचे खेळ चाले क्रिकेटचा. यस, नाही मुंबईत कोणत्याही ठिकाणी तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल. मुंबईकरांना अशा प्रकारच्या अंधारातल्या मॅचेस खेळायची सवय आहे. मुंबई, यस, मुंबई उपनगर.
बृहन्मुंबई म्हणेल आणि धावफलक जर पाहिला तर पुढे जाताना पाहिला मिळेल. अक्षरशः लाईट्स लागलेल्या आहेत, मॅच ऑन आहे, परंतु मजा घेत आहेत सगळे. याही वेळेला स्ट्रोक जर खेळला तर पाहूया बॉल कुठे जातोय, परंतु स्ट्राईक शाहिद बॉल मिडल करतोय हे तेवढं महत्वाचं आहे. आणि आता जर पाहिलं तर स्कोर झालाय 14. 8 बॉल 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला अनिकेत सानप फिरकीचा जादूगार स्ट्राईकवर येत आहेत. प्रथमेश पवार नाना हो अवांतरच्या स्वरूपातील धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल आणि प्लस 1 धाव देखील. आणि इकडे जर पाहिलं तर या 2 धावांनी समीकरण पुन्हा बदलत आहे. 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कोण जिंकणार? मुंबई किंग्स क्रिकेट अकॅडमी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते व्ही लायन्स ओरिसा. अंधारातली मॅच सध्या सुरू आहे. जबरदस्त क्रिकेट. यावेळेला शाहीच्या बॅटमधून आलेला फटका अडवला जातोय जरूर, परंतु पाहूया 1 धाव तिकडे मिळणार आहे. ते 2 ओव्हरमध्ये 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. अंधारातली मॅच सध्या पाहायला मिळते. 7 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पहा मुंबईकरांची एक खासियत आहे, मॅच सोडत नाहीत, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करतात. मग काही असू देत, पावसात सुद्धा फाईट, अंधारात सुद्धा फाईट. क्रिकेटचा खेळ आहे आणि हा फाईट करण्याचाच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा आहे. आणि इकडे माझ्यामध्ये युट्यूबला सुद्धा चांगली गर्दी असेल आताही सुद्धा. यावेळेला प्रथमेश पवार यांच्या बॅटमधून आला फटका. पाहूया बॉल जातोय कुठे, काही कळायला मार्ग नाहीये, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा धावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये टाळ्या वाजवायला सांगेल तुम्हाला मी, कारण 19 धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 14 सोपं नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने अजूनही मॅच आहे. अंधारात सुद्धा मॅच रंगते. नॉर्थ स्टार ट्रॉफीची आणखीन एक ओळख राहील. अंधारात मॅच सुरू होती आणि प्रेक्षक सुद्धा आनंदाने मॅच पाहत होते. चला घाई करा, घाई करा. 6 बॉलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन आलेले आहेत. प्रथमेश पवार, नाना आणि शाहिद. आणि आता 6 बॉलमध्ये 14. पहा जसा बॅट्समनला बॉल दिसणार नाहीयेत ना, तसा जर का बॅटला बॉल लागला फिल्डरला सुद्धा दिसणार नाहीये. त्याच्यामुळे दोघांना सुद्धा सोपं नाहीये. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. हो, याच्यामुळे तर आपण या क्रिकेटचे दिवाणे आहोत. आणि टेनिस क्रिकेट आपल्याला भुरळ घालतं, टेनिस क्रिकेट आपल्याला वेड लावतं, रबर बॉल, टेनिस बॉल, आपलं स्थानिक क्रिकेट आपल्याला वेड लावतं. त्याचं कारणच हे आहे. परंतु आज ज्या खेळाडूने मात्र सामन्याला कलाटणी दिली, असाच मागील मॅच 6 बॉल आणि 9 ज्यांनी जिंकून दिली, आशिष मेहरोलकडे पुन्हा एकदा गोलंदाजीचा रोल दिलाय. परंतु समोर शाहिद रब्बरचा गब्बर. आणि जोडीला जर पाहिलं तर मिस्टर ISPL म्हणजेच प्रथमेश पवार नाना. 6 बॉलमध्ये 14. अंतिम सामना, अंतिम षटक आजच्या दिवसातील. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. यस, धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल कळायला मार्ग नाहीये आणि 2 धावा. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये कळायला मार्ग नाहीये, परंतु आनंद घेत आहेत सगळे. बॉल कुठे जातोय, जसं फिल्डर शोधतायत तसे आमचे प्रेक्षक सुद्धा शोधतायत बॉल गेलाय कुठे. बॅटला फक्त बॉल लावायचं हे काम मात्र बॅटर करतायत. 5 बॉलमध्ये 12. वा 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 वा, हार कोणालाच मान्य नाहीये. व्ही लायन्सला सुद्धा आणि मुंबई किंग्सला सुद्धा. आशिष मेहरोल, शाहिद शेख. अंधारातली मॅच सध्या सुरू आहे. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, पाहूया. आणि तिकडे जर पाहिलं तर रिव्ह्यू नाहीये, सांगितलं आपण पहिलंच. पंचांचा निर्णय द्या जो काय असेल तो. यस, शाहिद माघारी परत आहेत, परंतु अंधारात सुद्धा शाहिद खेळला एवढं मात्र नक्की. सगळ्यांना विनंती करेल, अंधारात केलेली बॅटिंग शाहिदची आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
म्हणून तर रब्बरचा गब्बर म्हणतात शाहिदला. आणि मॅच कुठे संपली आहे? मॅच नाही संपली आहे. 4 बॉलमध्ये 12. अजूनही मॅच ऑन आहे. मुंबई किंग्स एका बाजूला, प्रणय कोळी आलेत बॅटिंग करण्यासाठी, साथ देण्यासाठी प्रथमेश पवार यांची समोर आशिष मेहरोल. यावेळेला नानाच्या बॅट मधून आला फटका पाहायला मिळतोय. पाहूया बॉल कुठे जातोय. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण. काय मॅच सुरू आहे. 33 धावांची अंधारातील मॅच एखाद्या टीमने सोडून दिली असती, परंतु मुंबई किंग्सने ती पकडून ठेवली आहे. 3 बॉलमध्ये 10. अजूनही मॅच ऑन आहे. जर का एखादा षटकार चौकार आला, वाह मजा येईल मॅच मध्ये. परंतु पाहूया, काहीच दिसायला मार्ग नाहीये. परंतु नाना बॅटिंग करतायत. समोर आशिष मेहरोल. 3 बॉल 10. ओहो, टप्पा पडला तर काहीसा खाली राहणारा बॉल पाहायला मिळाला. आणि आता 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईकला प्रणय आहेत. आणि आता 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा घेतल्या होत्या. उद्या सगळ्या टीमला विनंती आहे, अगदी वेळेवर या. 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. येईल का मोठा फटका या बॉलवर? सगळ्यांच्या नजरा असतील. ओ, इकडे जर पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळत आहेत. यस, आणि अंपायर कळवतात व्हाईट बॉल आहे आणि प्लस 1 धाव सुद्धा आहे, म्हणजे 2 बॉलमध्ये 8. हो, प्रणय कोळी यांच्यासाठी काही ही परिस्थिती नवीन नाहीये. बंदर पाखाडी, चारकोप याच परिसरातील खेळाडू आहेत आणि बॅटिंगसाठी आलेत. प्रणयचे चाहते म्हणत असतील, प्रणय एक मार यार. परंतु पाहूयात काय होईल. आशिष देखील चांगले गोलंदाज आहेत. 2 बॉल 8 धावा अंधारात. आता जे इतर ठिकाणी मॅच पाहत असतील ते नक्कीच आश्चर्यचकित झाले असतील. अरे, अंधार पडला आणि मॅच कशी सुरू आहे. हो, 4,500 प्रेक्षक युट्यूबला मॅच पाहतात नॉर्थ स्टार ट्रॉफी सध्याच्या परिस्थितीला. यस, हे मुंबईचं क्रिकेट आहे. tenniscricket.in वर आनंद घेत आहेत. या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. ओहो, इकडे जर पाहिलं तर बॉल वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने निघून गेलाय. आणि आता जवळपास मॅचची औपचारिकता राहिलेली आहे. प्रेक्षक जे आतापर्यंत आपली जागा पकडून होते ते मात्र आता आपापल्या बाईकच्या दिशेने जाऊ लागलेले आहेत. परंतु अंधारातली सुद्धा मॅच रंगली. 33 धावांची मॅच अंधारात रंगते का? यस, रंगते. हे मात्र या ठिकाणी प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. वा, 1 बॉल 8. चमत्काराची अपेक्षा. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय प्रणय. षटकार मारलाय. वा वा वा, मॅच थोडक्यात पराभूत झालेत. परंतु 33 धावांची अंधारातील मॅच काय फाईट दिली आहे मुंबई किंग्स. सगळ्यांना विनंती असेल, मुंबई किंग्स साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि अभिनंदन. या ठिकाणी व्ही लायन्स ओरिसा कटक आपण अंतिम फेरीत दाखल झालेला आहात. मागील मॅचचा थोडीशी कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. थोडंसं लेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे फरदीन काझी. फरदीन काझी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहे.